कोकण किनारपट्टीवरील रत्नागिरी हे शहर आपल्या अनेक वैशिष्ट्यांनी लोकप्रिय तर आहेच, पण इथल्या अनेक सण, उत्सव आणि परंपरा या इतरांपेक्षा वेगळ्या आहेत। इथे सामान्य नागरिक आणि पोलीस प्रशासन हे हातात हात घालून अनेक सण, उत्सव साजरे करताना दिसतात। अगदी शिमगोत्सवापासून गणेशोत्सवापर्यंत अनेक सण, उत्सव पोलीस विभागाकडूनही तितक्याच उत्साहात साजरे होतात। नारळी पौर्णिमा हा सण सुद्धा तसाच आहे। पावसाळ्यात खवळलेल्या समुद्राला शांत होण्याचं आवाहन इथले मच्छीमार बांधव या दिवशी करतातच, पण इथल्या किनाऱ्यावर राहणाऱ्या नागरिकांचं संरक्षण कर असं आवाहन पोलीस विभागाकडून समुद्राला नारळ अर्पण करून केलं जातं। यंदाही पारंपरिक पद्धतीनं रत्नागिरी पोलीस विभागानं नारळी पौर्णिमा उत्सव मांडवी समुद्र किनारी साजरा केला। पोलिसांच्या ढोल ताशांच्या पथकानं छोटीशी मिरवणूक मांडवी बंदरावर काढण्यात आली। जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, पोलीस निरीक्षक राखीव श्री निकम आणि रत्नागिरी शहर पोलीस मुख्यालय येथील पोलीस अधिकारी, अंमलदार, पोलीस कर्मचारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी सजवलेला नारळ मिरवणुकीने पुलावर आणण्यात आला। नारळाची पूजा करून आरती म्हणण्यात आली। बा समुद्रा शांत हो, सर्वांचं रक्षण कर अशी प्रार्थना करून जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी नारळ समुद्राला अर्पण केला। त्यानंतर मांडवी येथे समुद्राला नारळ अर्पण करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी झाली। लोकांनी फुलं वाहून आणि नारळ अर्पण करून समुद्राची प्रार्थना केली। समुद्राच्या किनाऱ्यावर राहणाऱ्या रत्नागिरीकरांचं या सागरावर अतोनात प्रेम आहे, त्यामुळे त्याच्या या सणासाठी तरुणाईसह नागरिकांनी मांडवी किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली होती। प्रहार डिजिटलसाठी दुर्गेश पिलणकरसह अनघा निकम मगदूम, रत्नागिरी।